विष्णवे नमः. पुरुषोत्तम मास, अधिक मास किंवा धोंड्याचा महिना म्हणजेच या पवित्र महिन्यामध्ये अधिक मासाची कहाणी ऐकल्याने श्री पुरुषोत्तम भगवानांची विशेष कृपा होऊन आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन जीवनामध्ये यश प्राप्त होते. तर ऐकूयात कहाणी अधिक मासाची. ऐका पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी. एक छोटंसं नगर होतं. त्याचं नाव अवंतीपूर होतं. तिथे राहत होते 2 भाऊ. ते प्रेमळ आणि मनमिळाऊ. दोघंही मनाने श्रीमंत होते, पण धनानं गरीब होते. मोठ्या भावाची बायको रूपवती. ती स्वभावानं कपटी आणि दुष्ट होती. धाकट्या भावाची बायको, तिचं नाव मुग्धा. ती मात्र शांत आणि गरीब होती. स्वभाव पण तिचा अगदीच गरीब होता. दोन्ही भावाचं एकमेकाशिवाय जराही करमत नव्हतं, पण दोन्ही जावाचं जराही पटत नव्हतं. एकदा काय झालं, दोन्ही भाऊ परगावी गेले. तेव्हा मात्र थोरली महाराणीसारखी राहू लागली, ऐश आराम करू लागली. धाकटी बिचारी काम करून दमू लागली. थोरली तिला काम सांगायची आणि मोठेपणाचा आव आणायची. धाकटी बिचारी गप्प राहायची, डोळे पुसत काम करायची. एकदा थोरली खूप संतापली. नको नको ते धाकटीला बोलली. धाकटीला घराबाहेर काढलं. सारं घर ताब्यात घेतलं. धाकटी बिचारी गप्प बसली. शेजारणीकडे आसऱ्याला गेली. धर्माची बहीण कामाला आली. धाकटीला ओसरीवर जागा दिली. असेच काही दिवस गेले. मग त्या वर्षी अधिक मास आला. जो तो तयारी करू लागला. अधिक मासी पुरुषोत्तम पूजावा हे ठाऊक होतं धाकटीला. ती गेली थोरलीला विचारायला, पुरुषोत्तम व्रत सांगशील का मला? कोणता देव कसा पूजायचा, पूजा नैवेद्य काय करायचा, या मासी कसं राहायचं, व्रत कोणतं नेमाने करायचं? थोरलीच्या आलं कपट मनात. ती म्हणाली, तू आहेस बावळट, तुला कसं बरं जमेल हे व्रत? पण जाऊ दे, मी सांगते. हे व्रत तू गुपचूप कर. थोरलीनं दुष्टपणा केला, चुकीचं व्रत सांगितलं. ती म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास. या महिन्यात मलिन राहायचं, गढूळ पाण्यानं स्नान करायचं, मळकट वस्त्र अंगावर घालायची, पिंपळाची रोज पूजा करायची, जेवायला घरी ये प्रार्थना करायची. थोरलीचं सांगणं होतं खोटं, पण धाकटीला वाटलं ते खरं. पुढे अधिक मास आला. तिनं तोच नियम केला. मलिन वस्त्रे ल्याली, मलिन नेसली, शिळपाकं खाऊ लागली. तिनं निष्ठेनं पिंपळ पूजला, घरी ये जेवायला विनवलं त्याला. थोरलीने जरी खोटं सांगितलं तरी धाकटीने ते खरं मानलं. तिच्या अंतरी भक्ती खूप मोठी होती. तिचा भाव तिच्यापाशी शुद्ध होता. मनोमनी ती देवाची पूजा करायची. असं करता करता पूर्ण महिना संपत आला. उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं 108 ब्राह्मण जेवायला बोलवले. धाकटीनं पण तसंच केलं. व्रताच्या आनंदात तिला आपल्या गरीब परिस्थितीचं भानच राहिलं नाही. रोजच्याप्रमाणे ती पिंपळाजवळ गेली. प्रदक्षिणा घालून तिनं प्रार्थना केली, हे पिंपळ निवासी देवा, तुम्ही माझ्या घरी जेवायला या. उद्या माझ्या व्रताचं उद्यापन आहे. आशीर्वाद द्यायला या. तिचा भोळा भाव आणि श्रद्धा पाहून पिंपळातून श्री विष्णू प्रकटले. तिला म्हणाले, ठीक आहे, मी येईन जेवायला, पण कुणी विचारलं तर सांग, हा माझा भाऊ आलाय. धाकटीच्या आनंदाला पारावर राहिला नाही. ती घरी आली. होतं नव्हतं ते गोळा करून तिने स्वयंपाक केला. पक्वान न म्हणून फक्त एकच लाडू तयार झाला. तेवढ्यात श्री विष्णू छान स्वरूप घेऊन घरी आले. म्हणाले, ताई चल घाई कर, पान वाढ 108. ब्राह्मण आता येतील, पानावर बसून वाडा म्हणतील. धाकटीला मग काळजी वाटली. भाऊराया सांग रे, आता काय करू? एवढासा स्वयंपाक मी जेव कसं घालू? विष्णू म्हणाले, घाबरू नकोस, चिंता करू नकोस. आता असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि तू केलेला एक लाडू आण. भगवान विष्णूंनी त्या केळीच्या पानाचे आणि द्रोणाचे आणि लाडवाचे 108 तुकडे केले. पानं मांडली. ब्राह्मण मंडळी पानावर बसली. एवढीशी पानं भली मोठी झाली आणि सुंदर पंचपक्वानांनी भरली. ब्राह्मण जेवून तृप्त झाले. आशीर्वाद देऊन निघून गेले. धाकटीनं देवाचे पाय धरले. आशीर्वाद देऊन देवही परत गेले. व्रतसांगतेचा धाकटीला फार मोठा आनंद झाला. इकडे थोरलीच्या घरी मात्र चमत्कार घडला. सारे पदार्थ खराब झाले. काही नासले, काही कुजले. एकही ब्राह्मण जेवला नाही. रागानं शाप देऊन गेले. तेव्हा थोरलीला वाईट वाटलं. आपलंच चुकलं. धाकटी गरीब, तिला आपण फसवलं, खोटं नाटक चुकीचं सांगितलं. तरी तिचे ब्राह्मण जेवले
आणि संतुष्ट होऊन परत गेले. थोरली धाकटीच्या घरी आली. धाकटीनं तिला पाटावर बसवलं, हळद कुंकू लावलं, वाटीभर दूध दिलं, नमस्कार केला. थोरली मात्र ओशाळली. धाकटीला आपण खोटं सांगितलं. तिनं ते खरं मानलं. भक्तिभावाने व्रत केलं. त्याचं फळ तिला मिळालं. थोरलीनं धाकट्या जावेचे पाय धरले, क्षमा याचना केली. तेव्हा आकाशवाणी झाली. जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, जप, तप, ध्यान, पूजा आणि दान करतील, विष्णूचे स्मरण करतील, सत्याने वागतील, पुरुषोत्तम व्रत सश्रद्धेने करतील, त्यांना मी प्रसन्न होईल, आशीर्वाद देईन आणि सुखी करेन. त्यानंतर त्या दोघी आनंदाने सुखासमाधानाने बहिणीसारख्या एकत्र राहू लागल्या. तर जशी त्यांना सुख शांती मिळाली, धाकटीला भक्तिभावाने देव प्रसन्न झाले, तसे आपल्यालाही होत. पुरुषोत्तमाच्या कृपेने आपलंही घर सुख, आनंद आणि समाधानाने भरो. नारायणाची कृपा आपल्या सर्वांना मिळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय.